साहेब म्हणून मैदान आहे, साहेब म्हणून मैदान आहे। आमदार होते त्यावेळी त्यांनी विधानसभा गाजवली आणि आता खासदार आहेत संसद गाजवतात आणि आपला पीएल लोखंडे रेशम का रुमाल बन गया आपने। हेलो नमस्कार, गेम शो क्या हाल है, कैसा काय के मनाचो, स्वागत नहीं करोगे हमारा? नाव म्हणजे चंद्रकांत हंडोरे साहेब। आज या पीएल लोखंडे मार्गवर या चेंबूर मध्ये या मुंबई शहरामध्ये या लाडके खासदार आणि म्हणून तथागतांच्या मार्गावर जाणारी मंडळी कशी असतात की ती नीती ती समानता ते आत्मसात करणारे असतात आणि त्यातलंच नाव म्हणजे चंद्रकांत हंडोरे साहेब। आणि म्हणून आज या ठिकाणी या सोहळ्याच्या माध्यमातून साकारत असणारा हा कार्यक्रम आणि परत एकदा तोच तो पहाडी आवाज अनेक चॅनलच्या माध्यमातून अनेक अल्बम हंडोरे साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्यातला एक नेता आहे। त्याने अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळालेली आहे। गेली 40 वर्ष हंडोरे साहेबांच्या सोबत आम्ही काम करत असताना अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, अनेक राजकारणातल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि अशा वेळेत हंडोरे साहेबांसोबत आम्ही ताकदीने त्यांच्यासोबत राहून नगरसेवक पासून ते महापौर आणि महापौर पासून ते आमदार, आमदारापासून ते मंत्री आणि मंत्र्यापासून ते खासदारापर्यंत हंडोरे साहेबांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम केलो। साहेब हंडोरे साहेब नगरसेवक असताना त्यांनी विभागातील आणि समाजातील लोकांची कामं केली। महापौर झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमीचा विकास करण्यासाठी काम केलं। लोकांना चांगल्या सुविधा मिळावेत, मुंबईमधून हेल्थच्या सुविधा मिळाव्यात, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी महानगर रुग्णालयाची फी माफ केली, केसपेर पे फी माफ केली। अशा अनेक योजना 180ची जी या महाराष्ट्रामध्ये योजना होती घराची, ती 125ची योजना हंडोरे साहेब महापौर असताना या महानगरपालिकेमध्ये त्यांनी करून घेतली। तर असे अनेक कामं करणारे एक नेता पुढच्या काळामध्ये 2004 मध्ये चेंबूरचे आमदार होतात आणि आमदार झाल्यानंतर त्यांना सामाजिक न्याय मंत्रीपद मिळतं
आणि सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व समाजविषयक जे चळवळीमध्ये आम्ही काम करत असताना, मोर्चा काढत असताना या समाजाच्या व्यथा वेदना आम्ही चळवळीत मांडत होतो. लोकांना, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे अशा घोषणा करायचो. ते मंत्री झाल्यानंतर त्यांच्या हातातच ती सत्ता आली. त्यांनी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल वाढवली आणि मुलींच्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप डबलीने वाढवली. गोरगरीब लोकांचे, शेतकरी, बेरोजगार लोकांच्यासाठी काम केलं. बेरोजगार लोकांना या महाराष्ट्रातल्या 400 बेरोजगार तरुण कार्यकर्त्यांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. अनेक लोकांना घरकुल देण्याचं, रमाई घरकुल योजना आणून अनेक गोरगरिबांना रमाई घरकुल योजना देण्याचं काम केलं. त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड ही जी शेती वाटपाची जी योजना होती, ती योजना अंडोरे साहेबांनी 17,000 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये वाटप केली. अशा प्रकारचं काम करणारा एक नेता पुढच्या काळामध्ये काही वेळेनंतर 2014मध्ये त्यांना निवडणुकीमध्ये अपयश आलं. त्यानंतर 2022च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना काही काँग्रेस पक्षाच्याच लोकांनी त्यांना पाडलं. पण काँग्रेस पक्ष हा इतका मोठा पक्ष आहे की त्या पक्षाने अंडोरे साहेबांना राज्यसभेचं एक खासदार म्हणून निवडून देण्यासाठी परत त्यांना संधी दिली आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आघाडीच्या सर्व आमदारांनी अंडोरे साहेबांना साथ दिली. सर्व आघाडीतल्या आमदाराचं त्यावेळेस आम्ही आभार मानला, आजही आभार मानतो. त्यामुळे अंडोरे साहेब आज खासदार म्हणून राज्यसभेमध्ये समाजाचे प्रश्न मांडत आहेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अंडोरे साहेबांच्या सोबत काम करतो. या ठिकाणी नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. माझे सहकारी मित्र NK कांबळे जे आहेत, आमचे ब्लॉक अध्यक्ष मुरली पिल्ले जे आहेत, आमच्या महिला तालुका अध्यक्षा रुपाली पाटील या रुपाली सुद्धा या ठिकाणी उपस्थित. अनेक महाराष्ट्रातनं या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि भीमशक्तीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले. या विभागातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन अंडोरे साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. नगरसेवकापासून तर खासदारपर्यंत गेले, पण खऱ्या अर्थानं एक पॉलिटिकल लीडर म्हणून नव्हे तर एक लोकप्रतिनिधी, एक लोकनेता म्हणून त्यांची प्रतिमा या ठिकाणी दिसते. कुठल्याही व्यासपीठावर कुणालाही बोलवलं नाही, कुणाला लाईनीमध्ये भेटायला बोलवलं नाही. कुणी यावं, समक्ष भेटावं, गळ्यात पडावं, कुणी शाल द्यावी, परंतु एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण अंडोरे साहेबांचं होतं. अंडोरे साहेबांबद्दल एकच सांगावं लागेल, एक तळागाळातला अनेक जमिनीवरचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल. त्या भीमशक्ती संघटनेचे आम्ही संस्थापक आहोत, त्या भीमशक्ती संघटनेचे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी भीमशक्तीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे, साहेब अध्यक्ष आहे आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर ही सामाजिक चळवळ आमची चालू आहे आणि या सामाजिक चळवळीतूनच आजचा कार्यक्रम आम्ही आज साजरा केलेला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं निश्चितच सर्व कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर अंडोरे साहेबांचं निश्चितपणे महामेरूची घोडदौड पुढे जाईल अशी मी खात्री देतो. थांबतो. जय भीम. काय सांगणार आमचे नेते चंद्रकांत अंडोरे साहेब हे दलित चळवळीचे नेते सुरुवातीपासून या विभागातून नगरसेवकपासून ते डायरेक्ट खासदारपर्यंत गेलेले आहेत. त्यांचं महापौर, आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंबेडकर भवन, प्रत्येक दलितांचा कैवारी आहे ते साहेब सर्वांना शेतकऱ्यांना जमीन मिळवून दिली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंबेडकर भवन बनवून दिलं आणि सर्व समाजाच्या लोकांसाठी अंडोरे साहेबांनी काम केलेलं आहे. आणि एक दलित चळवळीचा संदेश समर्थक नेता म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. विशेष करून अंडोरे साहेबांचे कालच राज्यसभेवर निवड झाल्यामुळं साहेबांचाही काल राज्यसभेमध्ये मोदी साहेब आणि राष्ट्रपती यांच्यातर्फे त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आलेला आहे.
यासाठी झालेला आहे आणि आज खासदार बनले. मान्य चंद्रकांतजी हंडोरे हे एक पॅन्थर आहेत. त्यांची पहिली ओळख म्हणजे पॅन्थर. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी राजकारणामध्ये एकदम उंच भरारी घेतलेली. ज्यावेळेस त्यांनी नगरसेवकपद घेतल्यानंतर, त्यानंतर महापौर झाल्यानंतर या मुंबईमध्ये अतिशय चांगल्या योजना राबवल्या. याची दखल घेऊन पुढे त्यांना आमदार झाल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये त्यांना सामाजिक मंत्री करण्यात आलं. या सामाजिक मंत्री पदाच्या काळामध्ये सामाजिक न्याय मंत्रीपद काय असतं हे हंडोरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि या मंत्रिपदाच्या अखत्यारीत किती कामं करू शकतो एखादा नेता याचं उदाहरण म्हणजे चंद्रकांत हंडोरे. आणि त्यांनी त्या माध्यमातून जे गरीब शोषित वर्गातले जे मागासवर्गीय मुले आहेत त्यांच्यासाठी विविध योजना, फॉरेनला जाण्याची योजना असेल, शिष्यवृत्ती असेल, अशा अनेक कामे हंडोरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. सामाजिक न्याय भवन प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्यांच्या याच सगळ्या गुणांची पावती म्हणून आज त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून खासदारकी देखील त्यांना देण्यात आलेली आहे. आणि त्या माध्यमातून आज संपूर्ण जो बौद्ध समाज आहे तो अत्यंत खुश आहे. आणि आज या ठिकाणी बघताय आपण वातावरण, आज खेड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसमुदाय लोटलेला आहे. मी भीमशक्तीचा वॉर्ड अध्यक्ष आहे नात्याने त्यांना या निमित्ताने त्यांना शतायुष्य राबो अशी शुभेच्छा देतो. जय भीम. आज लोकनेते, महाराष्ट्राचे जे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे CWC मेंबर आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. त्यांना सर्व महाराष्ट्रातून जनतेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेने येऊन हंडोरे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व जमा झालेले आहेत. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या सर्व भीमशक्तीच्या सर्व सदस्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि भीमशक्तीची पुणे शहर अध्यक्ष. साहेबांना अशा प्रकारे शुभेच्छा की साहेबांचं नेतृत्व ठाम नेतृत्व आहे आणि साहेबांनी भीमशक्ती पुण्यात वाढवली आणि साहेबांना आता समाज कल्याण राज्यमंत्री होते. आता साहेबांना विश्वास ठेवून राहुल गांधींनी खासदार हे पद दिलेलं आहे. साहेबांचं ठाम नेतृत्व आहे. साहेबांच्या पाठीशी आम्ही असंच राहणार. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. देणार आपण साहेबांना. काय सांगणार त्यांच्या जर्नीबद्दल, त्यांच्याबद्दल? पहिले तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदायुष्य हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. केलेल्या मेहनतीचं फळ आणि आयुष्यामध्ये केलेले कठीण प्रसंग आणि त्यातून आलेले अनुभव, त्यातून बनलेले आमचे आमदार आणि नंतरचे आताचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं जे जर्नी तुम्ही जवळून बघितलेलं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, कसा उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देणार आपण. सगळ्याला घेऊन जाणारा, खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत सर्वांना सांभाळणारा आणि सर्वांना उत्कृष्ट नेतृत्व देणारा नेता म्हणून त्यांची खात्री. हंडोरे साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपले माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब राज्यसभा खासदार यांनी चेंबूर वासियांसाठी बरंच काम केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. दक्षिण मध्य मुंबई सरचिटणीस राजदत्त सुर्वे यांच्यातर्फे वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आज का दिन का शुभेच्छा हमारा 154 वार्ड का तरफ से वार्ड का शुभेच्छा देता हूँ. साहब ने इतना साल से